रोडचे काम पूर्ण पण नालीचे काम रखडल्यानं छोटे मोठे अपघात घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। चंदनजीरा येथील मौलाना आझाद चौक ते एकता चौक परिसरातील नागरिकांच्या समस्या। सत्ताधाऱ्यांचा एकही नगरसेवक नसल्यामुळे चंदनजीरा प्रभागाला सावत्रपणाची वागणूक मिळतीये का? नागरिकांनी उपस्थित केली शंका। जालना शहरातील चंदनजीरा इथं मौलाना आझाद चौक ते एकता चौक दरम्यान असलेल्या 60 फूट रस्त्याचं काम पूर्ण होऊन आता 2 महिन्यांचा कालावधी उलटलाय। मात्र रस्ता तयार झाला असतानाही याच्या दोन्ही बाजूंनी अद्याप अंडरग्राऊंड नाली किंवा ड्रेनेज लाईनचं काम सुरू करण्यात आलेलं नाही। या प्रलंबित कामामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतोय। रस्त्याच्या बाजूला नालीसाठी खोदलेल्या भागात किंवा ड्रेनेजची व्यवस्था नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात घडतात। अंधार असल्यामुळे या उघड्या भागात काही महिला आणि दुचाकी चालक पडल्याच्या घटना ताज्या आहेत। सुदैवानं यात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसली तरी गंभीर दुखापत होण्याचं प्रमाण वाढलं आहे। रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ ड्रेनेजचं काम हाती घेणं आवश्यक होतं। मात्र 2 महिने उलटूनही प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही। हे काम नेमकं कशामुळे रखडलंय? निधीची कमतरता आहे की कंत्राटदारांचा हलगर्जीपणा? राजकीय पुढाऱ्यांची रस्सीखेच असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत। या समस्येबाबत स्थानिक नगरसेवकांनी प्रशासनाकडून काही ठोस माहिती घेतली आहे का, असा सवालही उपस्थित केला जातोय। लोकप्रतिनिधी या प्रकरणात लक्ष ठेवून रखडलेले काम तातडीनं मार्गी लावावे अशी मागणी जोर धरतीये। चंदनजीरा प्रभागामध्ये 4 नगरसेवक काँग्रेसचे निवडून आलेले आहेत। अशामध्ये जालना महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे। यावरून काही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केलेत की चंदनजीरा प्रभागाला महापालिकेकडून सावत्रपणाची वागणूक मिळणार आहे का? सत्ताधाऱ्यांचा एकही नगरसेवक प्रभाग क्रमांक 12 चंदनजीरा इथं नसल्यामुळे महानगरपालिकेच्या वतीनं चंदनजीरा प्रभागाला सावत्रपणाची वागणूक मिळत असल्याची शंका काही नागरिकांनी खासगीमध्ये बोलून दाखवली आहे।